बघा, काळकाम यामध्ये हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय आणि दुसरा आहे एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. आता एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय कधी घ्यायचा आणि एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय कधी घ्यायचा. बघा काय म्हणत आहे, जर दोघांनी मिळून काम केले तर लागणारे दिवस काढायचे असतील तर त्याचा फॉर्म्युला आहे एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. आणि दोघांपैकी कोणतेही एकाने काम केले आणि जर दोघांपैकी कोणत्याने एकाने काम केले तर त्याला ते काम करायला किती दिवस लागतील असा प्रश्न असेल तर हा फॉर्म्युला आहे एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. आणि जर दोघांनी मिळून काम केले तर काम करायला किती दिवस लागतील असा जर प्रश्न विचारला तर हा फॉर्म्युला आहे एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. समजा दोन मुलं आहेत, एक बाप आहे आणि त्या बापाला दोन मुलं आहेत. तर तो बाप काय म्हणतो, जर दोघांनी मिळून काम केलं तुम्ही तर प्लसमध्ये राहताल, त्यामुळे दोघंही सोबत काम करा. प्लसमध्ये राहताल, हे बघा प्लसचं सिम्बॉल आहे. प्लसमध्ये राहताल म्हणजेच काय राहताल, फायद्यात राहताल. दोघांनी मिळून मिसळून काम केलं तर फायद्यात राहताल म्हणजेच प्लसमध्ये राहताल. म्हणून दोघांनी सोबत काम केलं तर फॉर्म्युला काय येतो, वर नेहमी एक्स वाय येते. बघा इथं पण एक्स वाय आहे, इथं पण एक्स वाय आहे, वर नेहमी एक्स वाय येतं. म्हणून तो काय म्हणतो, त्यांचा बाप त्यांना की दोघांनी सोबत काम केलं तर प्लसमध्ये राहताल म्हणजेच फायद्यात राहतात. मात्र दोघांनी सोबत काम केलं नाही म्हणजे एकाने इकडे माय घातली एकाने तिकडे माय घातली तर दोघांचं काय होईल, नुकसान होईल. माय घातली म्हणजे इथं मायनसचं चिन्ह आहे. बघा मायनसचं चिन्ह आहे म्हणजे माय घालणे. असं ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवा. म्हणजे एक्स इकडे माय घालतोय, वाय तिकडे माय घालतोय म्हणजे दोघे सोबत काम करत नाहीत. इथे कोणीही एकच जण काम करते. बघा दोघांपैकी कोणतेही एकाने काम केले असं जर प्रश्न असेल तर हा फॉर्म्युला आहे एक्स वाय अपॉन एक्स मायनस वाय. एकाने इकडे माय घातली एकाने इकडे माय घातली तर हा फॉर्म्युला वापरा. बघा मग यावर आलेला प्रश्न पण बघा. एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघांनी मिळून काम केले तर किती दिवस लागतील. बघा आता दोघांनी मिळून म्हणले म्हणजे दोघांनी मिळून केले हा फॉर्म्युला येईल एक्स वाय. बघा म्हणजे 10 गुणिले 15 आणि खाली एक्स प्लस वाय म्हणजे 25. मग टोटल किती, 6 दिवस लागतील. म्हणजे दोघांनी मिळून काम केलं म्हणून काम करायला काम लवकर झालं, दोघे फायद्यात राहिले. त्यानंतर प्रश्न बघा, ए अँड बी दोघे मिळून एक काम 4 दिवसात करतात, पण तेच काम एकटा बी 12 दिवसात करतो, तर एकटा बी किती दिवसात करेल. एकटा ए 12 तर बी किती दिवसात करेल. आता इथं एकाने इकडे आय घातली एकाने तिकडे आय माय घातली म्हणजे आता इथं माय घातली म्हणजे मायनस सिम्बॉल येईल खाली. वर 4 गुणिले 12 खाली 12 मायनस 4 येईल. मग 4 गुणिले 12 वर येईल खाली 8 येईल आणि